मुंबई का किंग कोण असं का म्हटलं जातं? तर मुंबईवर ज्याचं राज्य त्याचं देशावर राज्य असतं. भ्रष्टाचार हा आता सर्वसामान्य जनतेनं स्वीकारलेला विषय आहे. मुळात राज ठाकरे यांनी खूप मोठी संधी गमावली. मुख्यतः आजचं मतदान म्हणजे अनेक मोठ्या राजकीय दिग्गज अशा राजकारण्यांचं भवितव्य, राजकीय भवितव्य हे आज मतदान पेटीमध्ये बंदिस्त होणार आहे. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे उद्धव ठाकरे आहेत, ज्यांनी बरंच काही गमावलेलं आहे, त्यांना ते परत मिळवायचं आहे. दुसरीकडे अजित पवार, ज्यांनी जे काही स्वतःजवळचं होतं ते सर्वचं सर्व या निवडणुकीत लावून टाकलेलं आहे. त्यामुळे या खेळात ते जिंकणार की नाही त्यावर त्यांचं राजकीय भवितव्य निश्चित होणार आहे. तिसरे ते म्हणजे एकनाथ शिंदे, ज्यांच्यावर गद्दारीचा ठप्पा पडलाय. महाराष्ट्रातली जनता त्यांना गद्दार ठरवणार की गद्दारी या शब्दातून बाहेर काढणार हे या दिवशी ठरणार आहे. आणि इतकंच नाही तर देवेंद्र फडणवीस, जे भाजपचे राज्यातले सर्वात मोठे नेते आहेत, जर राज्यात भाजपला विशेष असं यश मिळालं नाही तर देवेंद्र फडणवीसांची महाराष्ट्रावरची पकड ही कमकुवत होईल आणि त्यांचे विरोधक हे त्यांच्या विरोधी आणखी आक्रमक होतील आणि त्यांना राष्ट्रीय राजकारणातली जी त्यांची स्वप्न आहे ती अडचणीत येताना पाहायला मिळतील. त्यामुळे महाराष्ट्राच्या दृष्टीनं लोकसभेची ही निवडणूक म्हणजे अनेक राजकीय नेत्यांचं राजकीय भवितव्य निश्चित करणारी अशी ही निवडणूक आहे. त्यामुळे आजचं मतदान हे त्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रात मुंबई आणि देशात मुंबईवर ज्याचं राज्य, मुंबई का किंग कोण असं का म्हटलं जातं? तर मुंबईवर ज्याचं राज्य त्याचं देशावर राज्य असतं. त्यामुळे मुंबईवर राज्य मिळवणं हा प्रत्येकाचा प्रयत्न आहे. त्यात उद्धव ठाकरे या ठिकाणी थोडंसं सिंपती वोट घेऊन उजव्या बाजूला म्हणजे विजयाकडे झुकलेले पाहायला मिळतात. 6 पैकी 3 जागांपर्यंत उद्धव ठाकरेंना या ठिकाणी सहजतेनं यश मिळेल असं चित्र आहे. दुसरीकडे भाजपला एकच जागेवर या ठिकाणी यश निश्चित दिसतंय. 2 जागा जिथे वर्षा गायकवाड विरुद्ध उज्ज्वल निकम आहेत तिथे अटीतटीचा सामना असणार आहे आणि दुसरीकडे दीना पाटील हे ज्या ठिकाणी आहेत तिथेही अटीतटीचा सामना असणार आहे. आणि त्यामुळे 6 पैकी 3 मतदारसंघ सिक्युअर आहेत. या भावनेच्या पातळीवर उद्धव ठाकरे या ठिकाणी जास्त बलवान दिसतात. इतकंच नाही, नाशिकमध्येही परिस्थिती अटीतटीची आहे. छगन भुजबळ मदत करतील अशी परिस्थिती नाही आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेचा उमेदवार तिथे अडचणीत येऊ शकतो. दिंडोरीमध्ये ही तीच परिस्थिती आहे. दिंडोरीमध्ये शिवसेनेचा, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा एक वरचष्मा जो आहे तो पाहायला मिळतोय. कांदा प्रश्न तिथे आवासून उभा आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांकडे तुम्हाला दुर्लक्ष करून चालणार नाही हे सांगणार ही निवडणूक आहे. आणि इतकंच नाही तर राजकारणामध्ये तुम्हाला नैतिकता सोडून चालणार नाही हेही सांगणारी ही निवडणूक आहे. आणि त्यामुळे ही निवडणूक महाराष्ट्राच्या आणि महाराष्ट्रातल्या नेत्यांच्या दोघांच्याही भवितव्याला निश्चित करणारी अशी. मुळात लाट ही कोणत्याही स्वरूपाची या निवडणुकीमध्ये दिसत नाही. ना मोदींची दिसते ना एका कोणत्याही विशिष्ट घटक पक्षाची किंवा एखाद्या नेत्याची दिसते. यावेळेला लाट ही सुप्त असेल. लोकांच्या मनात काय आहे हे लोकच ठरवणार आहेत. यावेळेला नेता सांगतो म्हणून आम्ही मतदान करतो अशी परिस्थिती नाही. जनमानसाला, सर्वसामान्य मतदाराला काय वाटतं त्याने हातात मतदान घेतलेलं आहे. ही निवडणूक सर्वसामान्यांनी हातात घेतलेली आहे आणि तेच निश्चित करणार आहे की यावेळेला खरोखर लाट होती की नव्हती, ती लाट बाजूनं होती की विरोधात होती. आणि त्याचं उत्तर आपल्याला 4 जूनला बघताना पाहायला मिळेल. भ्रष्टाचार हा आता सर्वसामान्य जनतेनं स्वीकारलेला विषय आहे. त्यामुळे भ्रष्टाचार हा आता वादाचा विषय उरलेला नाही किंवा नैतिकतेच्या पातळीवर भ्रष्टाचार हा आता तसा खूप धुसर झालेला आहे. आता नैतिकतेच्या पातळीत बदलत चाललेला आहे आणि त्यामुळे यावेळेला भ्रष्टाचार हा तसा मूळ मुद्दा उरलेला नाही निवडणुकीचा. 2012-14 या टप्प्यामध्ये अण्णा हजारेंच्या आंदोलनाच्या काळात भ्रष्टाचार हा मुद्दा होता. मात्र गेल्या 10 वर्षामध्ये प्रत्येक राजकारणी हा भ्रष्टाचारी ठरवला जातो आणि ईडीतून जेलमध्ये जातो आणि तेच भ्रष्टाचारी मग परत पक्षाबरोबर मांडीला मांडी लावून बसतात. त्यामुळे कोण भ्रष्टाचारी आणि कोण शुद्ध हे निश्चित करणारी अशी ही निवडणूक नाहीच. ही निवडणूक ही नैतिकतेच्या पातळीवर वैचारिक आणि तत्वांच्या आधारावर मुळात सर्वसामान्य जनता व्यक्तींना निवडते का हे ठरवणारी आहे. मुळात शिंदे आपला बालेकिल्ला कल्याण डोंबिवलीच्या माध्यमातून निश्चित सुरक्षित करतील. श्रीकांत शिंदे तिथे निवडून येऊ शकतात. मात्र ठाण्यामध्ये अटीतटीचा सामना आहे. नाईकांचा वरचष्मा आहे. नाईक या ठिकाणी सहजतेनं शिंदेच्या उमेदवाराला मदत करतील अशी परिस्थिती नाही.
त्यामुळे भाजप उघडपणे ठाण्यात मदत करेल अशी परिस्थिती नाही. या ठिकाणी उद्धव ठाकरेंचा उमेदवार जो माजी खासदारी आहे राजन विचारे यांना या ठिकाणी ॲडव्हान्टेज दिसतोय. निश्चितपणे या ठिकाणी राजन विचारेंना लॉटरी लागू शकते. मुळात वंचित आणि MIM हे दोघंही फॅक्टर यावेळेला नाच्या बरोबर आहेत महाराष्ट्रामध्ये. म्हणजे तो औरंगाबादमध्ये खूप इम्पॅक्ट दिसणार नाही. मुंबईमध्ये भेंडी बाजार किंवा भायखळा या भागामध्ये MIMचा इम्पॅक्ट होता तो या ठिकाणी दिसणार नाही. रमाबाई आंबेडकर नगर, चेंबूर इतकंच नाही धारावी या भागामध्ये वंचितचा जो प्रभाव होता तो या वेळेला दिसणार नाही. आणि त्यामुळे वंचित किंवा MIM हे दोघंही घटक महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये खूप मोठा परिणाम करताना पाहायला मिळणार नाही. सर्वसामान्य जनतेनं आपलं मत वाया जाऊ नये या दृष्टीने पर्याय निवडण्याचा निर्णय घेतलेला पाहायला मिळतोय. त्या दृष्टीने त्यांनी मतदान हातात घेतल्याचं पाहायला मिळत आहे. आणि त्यामुळे स्पष्ट निकाल जो आहे तो या ठिकाणी मुंबईमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळेल. आघाडीकडे की युतीकडे हे सर्वसामान्य स्पष्टपणे उत्तर देताना आपल्याला दिसेल. मुळात राज ठाकरे यांनी खूप मोठी संधी गमावली असं मला सातत्यानं वाटतं. कारण सर्वच राजकीय पक्ष हमाम में सब नंगे है अशा स्वरूपामध्ये समोर येत असताना राज ठाकरेंना खूप मोठी संधी होती स्वतःच्या पक्षाला एक्स्टॅब्लिश करण्याची. मात्र त्यांनी स्वतःच्या पक्षाला एक्स्टॅब्लिश करण्याचा किंवा वेगळी भूमिका घेऊन या सर्व राजकीय पक्षांना पर्याय न देता त्यांनी त्यांचीच संगत निवडली. हा खरं तर धक्कादायक प्रकार होता. इथे जर या लोकसभा निवडणुकांमध्ये मनसेनं चांगलं काम केलं असतं, एकही उमेदवार निवडून आला नसता तरी चाललं असतं. मात्र यातून कार्यकर्त्याला कार्यक्रम हाती मिळाला असता, त्यातून कार्यकर्ता हा एंगेज झाला असता, ॲक्टिवेट झाला असता आणि त्याचा फायदा हा विधानसभेला आणि मुंबई महानगरपालिकेत होऊ शकला असता, नाशिक महानगरपालिकेत येऊ शकला असता, पुणे महानगरपालिकेत येऊ शकला असता. मात्र राज ठाकरेंनी तो पर्याय न निवडता भाजपबरोबर जाण्याचा पर्याय निवडलाय. आणि भाजपबरोबर गेल्यानं मुळात शिंदेंना आणि अजित पवारांना कितपत फायदा होतो, त्यानंतर तो राज ठाकरेंना कितपत होतो अशा स्वरूपाचा प्रश्न असेल. आणि त्यामुळे सध्या तरी माझ्या मते राज ठाकरेंनी उचललेलं हे पाऊल हे आतताईपणाचं आणि आत्मघातकी स्वरूपाचं असंच आहे. मुळात केंद्रात मोदी येतील यात काही शंका नाही. मात्र महाराष्ट्रात भाजपला एक मोठी चपराक या ठिकाणी बसताना पाहायला मिळेल. आणि त्याचं मूळ कारण हे फक्त गेल्या 1.5-2 वर्षामध्ये महाराष्ट्रातलं गलिच्छ स्वरूपात झालेलं राजकारण हेच कारण असेल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.